पहा या विद्यार्थ्यांनी काय बनवलेलं आहे पाहू, जाणून घ्या त्याच्याकडून. शिर्डीवरून आलेले विद्यार्थी आहे, शिर्डी साईबाबांची शिर्डी. तर पहा. तर माझं नाव सम्राट विजय उगले आहे आणि हा आमचा नेक्स्ट लेवल ईव्ही कार चार्जिंग सिस्टम असा एक प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये जे काही आपले मोठे मोठे एक्सप्रेस वेज आहे, मोठे मोठे नॅशनल हायवेज वगैरे आहे, त्याच्यावरती प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यावरती पॉवर्ड बाय ग्रीन एनर्जी बिल्ड फॉर अ सेफर टुमॉरो. तर ज्याच्यावरती खूप कमी इलेक्ट्रिक आपलं चार्जिंग स्टेशन. तर आम्ही एक सॉल्युशन केलं आहे याच्यासाठी, जे काही आपले ईव्ही व्हेकल्स आहे त्यासाठी आम्ही एक सेपरेट रोड कन्स्ट्रक्ट करतोय, ज्याच्यामध्ये जे काही रोड्स असणार त्यात थोडं मॅग्नेट मिक्स असणार, प्लस आम्ही आमचे ट्रान्समिटर्स वगैरे त्याच्यावरती फिट करतो. जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नावाची काही प्रोसेस असते त्यामध्ये, म्हणजे ते काय होतं, आपले इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड्स तयार होतात, ज्याने ते पास करू शकते इलेक्ट्रिसिटी. हे आम्ही रिसिव्हर ॲज अ ट्रॉली म्हणून स्टार्टिंगला देणार आणि रोडवरती आमचे ट्रान्समिटर फिट असणार. वरतून यामध्ये आम्ही जी काही एनर्जी यूज करतोय ती पूर्ण ग्रीन एनर्जी, म्हणजे पूर्ण जी काही आम्ही एनर्जी यूज करणार ती पॉवर बाय इको फ्रेंडली प्रोजेक्ट्स आहे पूर्ण. आणि याच्यामध्ये आम्ही सोलार, विंड मिल झाले, आपल्या पवन चक्क्या वगैरे ते सगळं यूज करणार, जेणेकरून आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा खर्च वाचणार. प्लस त्याच्यात असं आम्ही एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, ज्यामध्ये म्हणजे वेबसाईट एक, ज्यामध्ये तुम्हाला जे काही सगळं स्टेटस जे काही याच्यातलं ते सगळं याच्यात दिसत राहील, यात अपडेट होत राहील सगळं काही, तुम्ही चार्जिंग वगैरे किती टाइम घेतलाय, तुमचा कार्ड नंबर वगैरे वगैरे. आणखी जे काही आपल्या भारताचं सध्या यावेळेस जे काही टायटल आहे, मेक इंडियाज ओन प्रोडक्ट्स, म्हणजे आत्मनिर्भर भारत जे काही आपण प्रकल्प जो काही आहे या वर्षीचा, त्यामधून आम्ही हा इन्स्पायर होऊन हा प्रोजेक्ट बनवला आहे. जे काही आत्मनिर्भर आपलं आत्मनिर्भर भारत म्हणून जो काही प्रकल्प आहे त्यामध्ये इन्स्पायर होऊन टू क्रिएट इंडियाज ओन प्रोडक्ट्स अँड यूज इट, म्हणजे दुसऱ्या कंट्रीवरती काय बोलतो आपण स्वावलंबून न राहता आपण स्वतःचेच प्रोडक्ट्स बनवायचे, जेणेकरून आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ वगैरे होते. प्लस याच्यात आम्ही फ्युचर डेव्हलपमेंट खूप करणार आहे, लाईक जसे आमचे प्लॅनिंग चालू आहे कायनेटिक एनर्जी वगैरेचा, म्हणजे याच्यामध्ये कार्सची कायनेटिक एनर्जी वगैरे आम्ही यूज करणार आणि तीच एनर्जी आम्ही याला जे काही इलेक्ट्रिसिटी लागणार ती आम्ही यूज करून घेऊ. खर्च म्हणजे असं पूर्ण आम्ही प्रोटोटाईप जो आहे तो म्हणजे 4 ते 5 हजार मध्येच बनवलेला आहे, पण मग मिनिमम. पण जर आपल्याला रिअल लाईफ मॉडेल बनायचं त्याला गव्हर्नमेंटची म्हणजे स्पॉन्सर्स मध्ये. हो हो हो.